म्हणजे यामध्ये जे आहे तर अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीने हा खरेदी केलेला दिसतोय आणि अमेडिया कंपनीच्या संदर्भामध्ये जे जे काही त्याचे भागीदार असतील, आता ते कोण कोण आधी कोण, कारण या भागीदार बदललेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी. आता या अमेडिया कंपनीमध्ये जे काही भागीदार असतील तर त्यात जर आपले पार्थ पवार असतील तर ते पण त्याच्यामध्ये दोषी आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, पण हे जर भागीदार असतील तर मग यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता का? नाही, ह्याच्यामध्ये जो व्यवहार केलेला आहे हा व्यवहार याच्यामध्ये मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्या माध्यमातून झालेला व्यवहार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी सहाय्य केलेल्या असल्यामुळे आज तरी प्रायमा फेशी दोषी आहेत. पण कंपनीमध्ये भागीदार जे असतील प्रमुख संचालक म्हणून त्याच्यामध्ये जर जे असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आपली. म्हणजे पार्थ पवार असतील तर पार्थ पवारांवर कारवाई व्हावी. म्हणूनच मी काल असं म्हटलं की प्रत्येकजण नाहीच म्हणणार आहे, परंतु यामध्ये जर सत्यता शोधायची असेल तर ते जे दोन लोक आहेत, मुख्य दुय्यम निबंधक खरेदी आणि दुसरा जो आहे तहसीलदार, ह्या दोघांचे जर तुम्ही नार्को टेस्ट केली तर ते सत्य बाहेर येईल. नाही तर पोलिसांसमोर त्यांना नेलं आणि पोलिसांना विचारलं तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, कुणी तुम्हाला सांगितलं का, अजितदादांनी सांगितलं, एकनाथ खडसेंनी सांगितलं, तो कशाला सांगणार आहे? तो कसं सांगेल यांच्या विरुद्ध की हो मला फोन आला तर बरं? असं होऊ शकत नाही. नार्को टेस्ट शिवाय त्याचं सत्य बाहेर येणार नाही. अजितदादांनी बरोबर सांगितली भूमिका, त्यांनी सांगितलं की माझा नाही संबंध, पण अजितदादांना हे माहिती होतं. 3-4 महिने आधी त्यांनी अशा स्वरूपाचे व्यवहार करू नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण सत्यता तपासायचं असेल तर काही कागदपत्र बघू नका, काही पोलीस चौकशी करू नका, या दोघांचे नार्को टेस्ट करा. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस कारवाई करणार आहे. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस म्हणतात कारवाई करू. माझी अपेक्षा अशी आहे की हे जे प्रकरणं आहेत हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी विरोधी पक्षनेता असताना हेच प्रकरणं जसे ते तसे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी मांडले होते आणि मग माझ्यानंतर देवेंद्रजींनी सुद्धा हेच प्रश्न आणि हेच प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतः मांडलेले आहे. आता त्यांनी स्वतःच जे मांडलेले आहे त्यांना याची पूर्ण माहिती आहे. त्यांनीच विधानसभेमध्ये म्हटलं होतं की सगळे व्यवहार बेकायदेशीर आहे, या व्यवहाराच्या फौजदारी गुन्हे करावे हे माननीय देवेंद्र फडणवीसांची आणि माझी मागणी होती. आता मला असं वाटतं तर स्वतःच मुख्यमंत्री आहे, आता कारवाई त्यांनीच केली पाहिजे. मुळामध्ये 2015ला जो आम्ही FIR दाखल केला होता, माझ्या सूचनेनुसार डीनने जो दाखल केला होता त्यावेळेस कारवाई झाली असती तर पुढलं रामायण घडलंच नसतं.